जंगलातील वन्य प्राणी व पक्षी यांची पाण्यासाठी वणवण वाढली आहे. वणीपासून काही अंतरावर जंगलाचा भाग आहे. ऐवंतवाडी, पायरपाडा, चंडिकापूर, भातोडा या गावालगत जंगल आहे. उन्हाची तीव्रता वाढत असून वन्य पक्षी व प्राणी यांच्या पिण्याच्या पाण्याच्या शोधासाठी वणवण वाढली असून बिबट्या, वन्य प्राणी व पक्षी जंगलालगत असलेल्या शेतातील पाण्याच्या ठिकाणी येतात. तसेच शेतातील मालाची नुकसान करतात. ही या ठिकाणी छोटी छोटी वनतळे बनलेले गरजेचे आहे. ऐवंतवाडी डोंगर ते भातोडा असा डोंगराचा भाग आहे. या ठिकाणी शेकडो मोर, इतर वन्यजीव आहेत. या परिसरातील नदी, ओढे, नाले कोरडे झाले आहे. आजूबाजूस काही पाण्याचे स्रोत नाही. याबाबत पायरपाडा येथील शेतकरी विठ्ठल वरकड यांनी माहिती दिली की त्यांच्या शेतात लावलेल्या कांद्याच्या पिकाचे नुकसान होत आहे. अनेक मोर व माकडे या ठिकाणी येऊन पिकांची नासाडी करत आहेत. बिबट्यासारखे हिस्र व प्राणी देखील या ठिकाणी पाणी प्यायला येतात. विहिरीजवळ साचलेल्या डबक्यात बिबट्या पाणी पिताना लोकांना दिसत आहे. बिबट्याचे वावर असल्याने भीतीदायक वातावरण आहे. तरी आम्ही जंगलाच्या बाजूला काही भांड्यात पाणी ठेवतो. याबाबत वन विभागाने त्वरित दखल घेणे आवश्यक आहे. या भागात सर्वे करून पाण्याची काय उपाययोजना करता येईल या संदर्भात पावले उचलली पाहिजे. जंगलाच्या अनेक भागात पाण्याचे दुर्मिळ असते. त्यासाठी उपाययोजना ह्या उन्हाळ्याच्या 2-3 महिने अगोदर केले गेले पाहिजे. तसे होताना दिसत नाही. पाण्याचे स्रोत जंगलात निर्माण केल्या वन्यजीव जंगलाबाहेर येणार नाही. तसेच त्यांची शिकारीपासून सुटका होऊ शकते. कारण मागच्या काळात या भागात मोराची शिकार झाल्या होत्या. पाण्यासाठी वन्यजीव जंगलाबाहेर यायला लागल्यास शिकारीचा धोका वाढू शकतो. वन विभागाने वनतळे तयार केले पाहिजेत. तसेच पाण्याची सोय केली पाहिजे. ही प्राधान्यक्रमाने दखल घेणे अपेक्षित आहे. याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी राहुल वाघ यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. वाघ यांनी तातडीने दखल घेत वनरक्षक कृष्णा एक शिंगे व वन कर्मचाऱ्यांना सूचना करून त्या ठिकाणी छोटेसे बशीच्या आकाराचे खड्डा खोदून पाणी साठवण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी अशी माहिती दिली आहे. लोकशास्त्र न्यूज साठी वनी प्रतिनिधी सागर मोर.